नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचं स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो, ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोर वरून 8 वाजता येईल 6E460 आणि जाणारी फ्लाइट जो आहे ते हैदराबादला 8:45 ला जाईल, ते आहे 6E882। आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नसेल तरी MMR आणि इतर रिजन मध्ये लोकांना यासाठी फार सोयीसुविधा उपलब्ध होईल। आणि हा एअरपोर्टची टोटल क्षमता 9 कोटी प्रवासी प्रति वर्ष असणार आहे, त्यापैकी टर्मिनल 1च्या उद्या 2 कोटी प्रवासी प्रति क्षमता आणि एअर कार्गोच्या 8 लाख मेट्रिक टन क्षमताचा या ठिकाणी उद्यापासून सुरू होईल।